इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचासिकेमध्ये 56 नंबर गाथा घेणार आहे आपण आता। जवळपास 1-2 वर्ष झाली आपली ही गाथा चालू आहे जवळपास बहुतेक। त्याच्यामध्ये 5 भावाचं प्रकरण चालू होतं। त्याच्यामध्ये आपण सगळं इन डिटेल सगळे भाव केलेत, शिकलेत म्हणायचं नाही, केलेत सगळे। कुठले? औदयिक, औपशमिक, क्षायिक, क्षायपशमिक आणि पारिणामिक। तर सगळ्या भावाचं स्वरूप बघितलं, त्याचे भेद बघितले, त्याचं फळ बघितलं, मोक्षमार्गामध्ये कुठले उपयोगी आहेत हे बघितलं। तर थोडंसं वर्णन राहिलं आहे। काय बघितलं होतं काल आपण? पारिणामिक भावाचं 3 भेद बघितले, जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व। तर त्याच्यामध्ये एका जीवाला एका वेळी किती भाव असू शकतात असा प्रश्न विचारलाय। काय म्हणले? एका जीवाला एका वेळी 5 भावापैकी किती भाव असतात? पहिल्यांदा ह्याला म्हटलं जातं सान्निपातिक भाव। म्हणजे काय? मला बोललं पाहिजे। सान्निपातिक भाव म्हणजे युगपत किती भाव असू शकतात एखाद्या जीवाला, त्याचं वर्णन त्यांनी राजवार्तिकमध्ये केलं आहे। कशा रीतीने ते लावायचं ते। 1 मिनिट। काय सांगितलं? तुम्हाला मोक्षशास्त्र घेऊन बसा, तिथं आहे, गाभाऱ्याखाली आहे। आणि ते तत्वज्ञान विवेचिका तिथंच आहे। पहिलं भाग तत्वज्ञान, प्रवेशिका का काय मार्गदर्शिका। काय विचारलं मी प्रश्न? एका जीवाला एका वेळी किती भाव असतात युगपत, त्याला काय म्हटलं जातं? शब्द सान्निपातिक भाव। म्हणजे काय हो? सन्निपात झालाय ज्यांचा, असं ते सान्निपातिक। म्हणजे एका वेळी सगळ्यांची जी युगपत प्रवृत्ती दिसून येणार किंवा युगपत त्या एका जीवामध्ये सगळे भाव जिथं दिसून येणार त्याला म्हणायचं सान्निपातिक भाव। मग आता मिथ्यादृष्टी जीव आहे त्याला सांगा कुठले कुठले भाव असू शकतात एका वेळी? 5 भावापैकी आपल्याला 57 भावापैकी नाही काढायचे आता। 5 भावापैकी त्याच्याजवळ एका वेळेस किती भाव असणार? मिळालं का काकी? 2 औदयिक आणि 3 पारिणामिक। का? अजून कुठलं असतं बघा? हे पण आहे की औपशमिक पण आहे ना? औपशमिक मिथ्या दृष्टीला नाही 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 नाही। औपशमिक कधी? पहिल्या गुणस्थानात आहे का? नाही। मग पहिल्या गुणस्थानात कुठले भाव असतात असं विचारले ना? तर पहिलं सांगितलं औदयिक भाव तर आहेतच डोळे झाकून, पारिणामिक भाव आहे, अजून क्षयपशमिक भाव असतो। का? कारण घाती कर्मांचं क्षयपशमच कार्य करतो ना। घाती कर्म त्याच्याजवळ सुद्धा आहेत। 4 घाती कर्मांचा क्षयपशमाचं निमित्तामध्ये कार्य दिसून येतो। ज्ञानावरणाचा क्षयपशम आहे म्हणून तर ज्ञान आहे त्याला, नाहीतर जड असता ना। ज्ञानावरणाचा उदय जर नुसता असता तर जीव जड होईल। म्हणून तिथं सांगतात की ज्ञानावरणाचं क्षयपशम असतो, दर्शनावरणाचा क्षयपशम असतो, अंतरायकर्माचा क्षयपशम असतो, परत मोहनीयाचा क्षयपशम उदय असतो। तर काय म्हणायचं? आनंदानुबंधी चतुष्कचा तिथं उदय असतो। मग त्यामुळं त्या इतर कर्मांच्या अपेक्षेने तिथं क्षयपशम आहे। मोहनीयाचा क्षयपशम पुढच्या गुणस्थानामध्ये लावायचा। अन्य सगळ्या कर्मांचा क्षयपशम म्हणजे 3 कर्मांचा क्षयपशम असू शकतो। त्यामुळं तिथं म्हणलं काय? मिथ्यात्व गुणस्थानामध्ये 3 भाव आहेत, औदयिक, पारिणामिक आणि क्षयपशमिक। समजले? औदयिक भाव
आता हे पण आपण एक दिवस डिटेल लावलं होतं की औदैक भावातले पण कुठले भेद त्याच्याकडे असणार. पहिल्या गुणस्थानवरती जीवाकडे किती भेद आहेत औदैक भावाचे? 21. पारिणामिक भावाचे पारिणामिक भावाचे भेद किती हो? पारिणामिक भावाचे भेद 3, जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व. मग त्यातले कुठले भाव असणार मिथ्यात्वीकडं हे पण बघितलं होतं. आणि क्षयक्षमिक भावाचे कुठले भेद असणार 18 भेदापैकी हे सगळं डिटेल बघितलं होतं आपण. आता परत तुम्हाला बघायचं असेल तर ते रेकॉर्डिंग आहे का. आता ते सामान्य कथन घेऊ आपण. तर मिथ्यादृष्टी जीवाला औदैक, पारिणामिक आणि क्षयक्षमिक भाव असतात. पुढं 4 ते 12 गुणस्थांवरती जीव घ्या एकत्रच. त्यांना एका वेळी किती भाव असू शकतात? एखाद्या जीवाला असतील तर मॅक्झिमम किती भाव असतात हो असू शकतात? एखादा जीव जर त्याला त्याचे भाव सांगायला लागले तर एका वेळी त्याला असतील तर किती मॅक्झिमम असू शकतात आणि किती मिनिमम असू शकतात? बोल. मॅक्सिमम 4 आणि मिनिमम 2. रॉंग. मॅक्झिमम 5 भाव असू शकतात एका जीवाला. कुठला सोडला तू? क्षयिक. का बरं? क्षयिक पण आहे. कसं सांग? म्हणजे क्षयिक सम्यक्त्व असेल तर क्षयिक सम्यक्त्व असणार आणि क्षयक्षमिक चारित्र्य असू शकतं. त्यामुळे 5 प्रकारचे भाव त्याच्याकडे येऊ शकतात. नाही 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 चुकलं. काय म्हणले? जो औपशमिक चारित्र्य बरोबर बोला. हां हुशार आहे तुम्ही. औपशमिक सम्यक्त्व सहित म्हणजे द्वितीयोपशम सम्यक दृष्टी जीव सॉरी चुकलं क्षयिक सम्यक दृष्टी जीव उपशम श्रेणी चढेल तर त्याजवळ किती असणार भाव? औदैक भाव आहेतच, पारिणामिक भाव आहेच. उपशम श्रेणी चढतोय म्हणजे औपशमिक चारित्र्य आहे, औपशमिक भाव आहे. क्षयिक सम्यक्त्व आहे म्हणजे क्षयिक भाव आहे आणि अन्य कर्मांचं क्षयोपशम अजून विद्यमान आहे त्यामुळं क्षयक्षमिक भाव आहेत. त्यामुळं 4 ते 12 गुणस्थानामध्ये मॅक्झिमम किती भाव असू शकतात त्या जीवाकडे? तर 5ही भाव असू शकतात. 5ही भाव एका जीवाकडे असू शकतात. आता कुठल्या जीवाचं आहे ते व्यवस्थित समजून लावा बरं का. 4थ्या गुणस्थानामध्ये 5 भाव म्हणले नाही मी. 4थ्या गुणस्थानामध्ये किती भाव असू शकतात? औदैक, पारिणामिक. एखाद्या जीवाला एका वेळी सांगायचंय बरं का. सांगा पुढं. क्षयक्षमिक आहे का? आहे. औपशमिक आहे. अजून क्षयिक पण लिहू का? नाही का? क्षयिक सम्यक दृष्टी आहे ना श्रेणीकराच्या आता नरकामध्ये. नाही पण औपशमिक असताना क्षयिक बरोबर सम्यक असणार. एक तर औपशमिक असणार नाही तर क्षयिक असणार 4थ्या गुणस्थानामध्ये. 4थ्या, 5व्या आणि 6व्या गुणस्थानाच्या पेक्षा 6व्या 7व्या गुणस्थानाच्या पेक्षा. जर औपशमिक सम्यक दर्शन असेल तर क्षयिक नसतं. कारण तिथं काय औपशमिक चारित्र्य नाही आहे. त्यामुळं उपशम सम्यक्त्व तर असेल, क्षयक्षम सम्यक्त्व तर असेल किंवा क्षयिक सम्यक्त्व तर असेल. त्या अपेक्षेने त्याच्याकडे ते भाव समजून घ्यायचे. म्हणून म्हटलं की जर 4 ते 7 गुणस्थांवरती जीवाकडे असतील तर 4च भाव असू शकतात मॅक्झिमम. इथं एकतर औपशमिक म्हणा किंवा औदैक, पारिणामिक, क्षयक्षमिक आणि क्षयिक. औपशमिक लिहिलं की बरोबर. तर असे 4 भाव 4 ते 7 गुणस्थानामध्ये असू शकतात. आणि त्याच्यावर असं लिहा पाहिजे मग इथे लिहिताना हे 8 ते 12 गुणस्थांवरती जीवाच्या पेक्षा. 12 म्हणायचं नाही आता इथं. 8 ते 11 म्हणा किंवा 8 ते 12 म्हणा. आता कसं औपशमिक चारित्र्य 11व्या गुणस्थानापर्यंत आहे. 12व्या गुणस्थानामध्ये औपशमिक चारित्र्य नाही. त्यामुळे 12व्या गुणस्थानावरतीची चर्चा वेगळी करू आपण पाहिजे. 12व्या गुणस्थानावरती जीवाकडे किती भाव? हे कोणाकडे आहेत? 4 ते 7 गुणस्थानावरती जीवाकडे. 12व्या गुणस्थानावरती जीवाकडे किती भाव? क्षयिक 4. औदैक
क्षायिक औद्योगिक पारिणामिक क्षायक्षमिक क्षारिक आणि क्षायिक. आले का बरोबर? का बरं? कारण औक्षमिक नाही औक्षमिक भाव बाराव्यात नाही. पण असतो. बरोबर. नाही, 11व्या कारण 12व्या गुणस्थानापर्यंतच औक्षमिक चारित्र्य असतं, त्याच्या पुढे औक्षमिक चारित्र्य नाही. त्या क्षायिक चारित्र्य प्रगट झालंय, क्षायिक सम्यक्त्व आहे, क्षायिक ज्ञान नाही अजून 13व्या गुणस्थानात आहे ना. हा, मला वाटलं गेला पुढे तुम्ही पळत पळत. 13व्या गुणस्थानात नाही, 12व्या गुणस्थानामध्ये अजून ज्ञानाची क्षायिक दशा नाही. त्यामुळे तिथं म्हटलं 12व्या गुणस्थानामध्ये बघून येणार आहे आम्ही आज. पुढं तुमच्या मागून कशाला पुढे जावं चालतंय. कोणासाठी कोण थांबायचं नाही. लवकर प्रगट करा दशा. काय म्हणले स्नेहा, बोल. 12व्या गुणस्थानवरती जीवाकडं एका वेळी किती भाव असतात? कुठले का? आवाजच नाही तुझा. क्षमिक भाव कसं काय? क्षयक्षमिक भाव कसं काय सांगावं? कोण आहे? काव्या सांगा. क्षयक्षमिक भाव का 12व्या गुणस्थानवरतीकडं? क्षयक्षमिक भावामध्ये 4 ज्ञान असतात, 3 दर्शन आणि 5 लब्धी. बरोबर. म्हणजे आहे ना. हा, म्हणजे या अपेक्षेने 12व्या गुणस्थानवरती जीव अजून छद्मस्त आहे ना. क्षमिक भाव आहे. तो काही केवली नाही झाला, 4 घाती कर्मांचा अभाव नाही झाला. मग जे काय त्याच्याजवळ घाती कर्म विद्यमान आहे, त्यांचं कार्य चालू आहे, ते क्षयक्षम दशेमध्येच चालतं. म्हणून त्या 4 घाती कर्मांच्या अपेक्षेने त्याच्याजवळ अजून क्षयक्षम विद्यमान आहे. मतिश्रुत ज्ञान आहे माहिती ना. मतिश्रुत, अवधी, मनपरे हे 4ही ज्ञान क्षयक्षमिक ज्ञान आहेत. त्यामुळं 12व्या गुणस्थानवरती जीवाकडं या अपेक्षेने क्षयक्षम आहे. त्यांनी सगळं सांगून टाकलं. 4 ते काय म्हणतात, बिरबल असतो ना, बिरबलाला विचारलं अकबराने, म्हणजे एका दुसऱ्या मंत्र्याला विचारलं, रस्त्यावरनं हे चाललं होतं, काय मिरवणूक चालली होती, काय काव्या, आणि त्या एकाला विचारलं मंत्र्याला, म्हणले कोण चाललंय बघून या, कोणाचं फंक्शन आहे. तर ते जाऊन विचारून आला, असं असं एका गावातल्या सेठजींचं चाललेलं आहे. एवढं सांगितलं येऊन आतमध्ये. तर परत राजाला समाधान नाही झालं, बिरबलाला पाठवलं. तर बिरबलाला विचारलं कोणाचं फंक्शन आहे, काय आहे. तर बिरबलाने इत्थंभूत माहिती दिली, माहिती का तुला. या गावातून आलंय वराड, त्या गावाला चाललंय, त्या गावची मुलगी आहे, या गावचा मुलगा आहे, त्यांचं लग्न येव्हा आहे, असं इतके पाहुणे आहेत, इतकं जेवण आहे, सगळं इत्थंभूत सांगितलं. काय काव्या तसं काव्याने एका प्रश्नात सगळं उत्तर देऊन टाकलं. 4 क्षयक्षमिक 12व्या गुणस्थानामध्ये क्षयक्षम कोणाचा आहे तर सांगितलं ते की ज्ञानावरणाचे 4, दर्शनावरणाचे 3 भेद, पुढं 5 लब्धी. अजून कुठले असणार? क्षयक्षमिक सम्यक्त्व नाही, क्षयक्षमिक चारित्र्य नाही आणि देश संयम सुद्धा नाही. त्यामुळं या 3 अपेक्षेने तिथं क्षयक्षम अजून आहे. छद्मस्थ दशा आहे, त्या अर्थी तिथं त्या क्षयक्षमिक भावाचं कार्य दिसून येतं. म्हणून 12व्या गुणस्थानामध्ये एकूण 4 भाव आहेत. औक्षमिक भाव तिथं नसणार. चौथ्या 4 ते 7 गुणस्थानामध्ये बघितलो आपण, एका जीवाच्या अपेक्षेने 4च भाव असणार. एक तर औक्षमिक असेल या सगळ्याबरोबर, किंवा क्षयिक असेल. औक्षमिक पण आणि क्षयिक पण नसतं. अजून एखाद्या जीवाला कुठलं असेल? अजून एक ऑप्शन, ज्याच्याकडे औक्षमिक सम्यक्त्व पण नाही आणि क्षयिक सम्यक्त्व पण नाही. मग किती भाव असणार? औदयिक, पारिणामिक, क्षयक्षमिक, 3 भाव सुद्धा असू शकतात. बरोबर आहे का? हो म्हणा. औक्षमिक सम्यक्त्व आणि क्षयिक सम्यक्त्व नसेल तर क्षयक्षमिक सम्यक दर्शन असणार. त्यामुळे त्या जीवाकडे असतील तर 3 भाव असू शकतात. बरोबर. आता कोण राहिलं? केवली भगवान. 13व्या 14व्या गुणस्थानवरती जीवाकडं 5 भावापैकी किती भाव असतात? पारिणामिक औदयिक नाही आहे का? हाय हाय हाय, अजून नाही सुटलं. हाय हाय, लगेच
काय सोडून देऊ नका त्यांना. औदैहिक भाव तुमची 14 गुणस्थानापर्यंत पिच्या सोडत नाही. औदैहिक, पारिणामिक आणि क्षायिक. तर असे 13व्या आणि 14व्या गुणस्थानवरती जीवाकडं 3 भाव असतात. दिसायचं का बसा तुम्हाला नाही दिसणार ह्याच्यामुळे. हां, त्याच्यात पण औदैहिक भावाचे कुठले भेद असणार हो? 13व्या गुणस्थानवरती केवली आहे, त्यांच्याजवळ औदैहिक भावाचे कुठले भेद? असिद्धत्व. असिद्धत्व. अजून सातावेदनीय. सातावेदनीय. औदैहिक भावामध्ये सातावेदनीय कुठे येतं? औदैहिक भावाचे जे 21 भेद घेतो ना आपण, त्याच्यातले कुठले भेद असणार? लेशामध्ये शुक्ल लेशा आहे, बरोबर. लावलं होतं आपण एकदा? एक शुक्ल लेशा. गती. गती मनुष्य गती. बरोबर. 4 गतीपैकी एक मनुष्य गती. पंचेंद्रिय. असिद्धत्व. पुढं 4 कशा आहेत? 3 वेद. काय काय लिहू? नाही नाही ना? काय नाही आमच्याकडे तर नाहीत ना. नाही हां, नाही 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 6 लेशामधली एक लेशा आहे, 4 गतीमधले एक गती आहे, 4 कषाय नाही, 3 वेद नाही, मिथ्यात्व नाही, अज्ञान नाही, असंयम नाही. त्यामुळे हे 3 भाव असणार. औदैहिक भावाचे हे 3 वेद असू शकतात. कळलं काय म्हणताय? 13व्या मध्ये फक्त लेशा असते, 14व्या मध्ये लेशा पण नाही. बरोबर. 13व्या गुणस्थानावरती जीवाकडं हे एवढे भाव आहेत. 14व्या गुणस्थानामध्ये तर फक्त गती आणि असिद्धत्व एवढंच शेष राहणार. नाही नाही, सान्निपातिक म्हणजे युगपत एका वेळी ज्यांचा सन्निपात झाला, युग एकत्र आलेत असे ते भाव, त्यांना म्हणायचं सान्निपातिक भाव. एका जीवाकडं एका वेळी किती भाव असू शकतात ह्याच्यासाठी म्हणून हे बघतोय आपण. मग सगळ्या गुणस्थांवरती जीवांच्या अपेक्षेने तुम्ही जर आज आता मिथ्यात्व गुणस्थानात आहे तर तुमच्याजवळ किती भाव असू शकतात एका वेळी? 5 भावापैकी. तर हे सगळे भाव असू शकतात. असतातच, ह्याच्यापेक्षा कमी नसतात. औदैहिक भाव तर प्रत्येक जीवाकडं आहे, पारिणामिक भाव प्रत्येक जीवाकडं आहे आणि क्षयक्षमिक भाव पण आहेच. त्याला क्षयक्षम असल्याशिवाय ज्ञानच होणार नाही. कुठल्या जरी गोष्टीचं ज्ञान करायचं म्हणजे क्षयक्षम पाहिजे, वीर्य पाहिजे. तर हे 13व्या गुणस्थानवरती जीवाच्या पेक्षेने औदैहिक भाव. पारिणामिक भावाचे कुठले भेद असणार? जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व. जीवत्व आणि भव्यत्व, अभव्यत्व नाही. क्षयिक भावाचे कुठले भेद असणार? 9 आहेत. मग त्याला किती असणार 9 पैकी? सगळे असणार 9.9. कारण 9 कुठले सांगा? नाही, क्षयिक ज्ञान, क्षयिक दर्शन, पुढं काय? क्षयिक सम्यक्त्व, क्षयिक चारित्र्य आणि 5 लब्धी. तर त्या बरोबर 9 लब्धी सगळ्या क्षयिक भाव रूपाने 13व्या गुणस्थानवरती जीवाकडे पण आहेत आणि 14व्या गुणस्थानवरती जीवाकडे पण आहेतच. राहिले शेवटचे कोण? सिद्ध भगवान की जय. सांगा सिद्धांकडे किती? 3 कुठले काढायचे? क्षयिक आणि परिणाम. औदैहिक घेऊन जाऊ नका वर सिद्धलयामध्ये, परत खाली यावं लागायचं. उदय आहे का तिथं कर्मांचा? उदय असेल तर औदैहिक भाव आहेत. त्यामुळे सिद्ध दशेमध्ये एकतर पारिणामिक भाव आणि क्षयिक भाव, तो पण उपचाराने आहे म्हणून सांगितलं ना. हां, क्षयिक भावाला उपचाराने आहे म्हणून सांगितलं का? कारण पहिल्या समयामध्येच, पहिल्या पर्यायामध्येच क्षय अपेक्षित असतो. नंतर तर क्षयाने प्राप्त झाला असं नाही. पहिल्या समयामध्ये जेव्हा ज्ञानावरणादी सगळ्या अघाती कर्मांचा क्षय झाला, त्याच्यानंतर ती क्षयिक दशा प्रगट झाली. त्यामुळं पहिल्या समयाच्या अपेक्षेने क्षयिक भाव आहे, त्याला उपचाराने परंपरेने पुढच्या पण पर्यायांमध्ये आरोप करून सांगितलं की क्षयिक भाव तिथं आहेत म्हणून. समजलं? तर ह्याला म्हणायचं शब्द सान्निपातिक भाव, असं राजवार्तिकमध्ये त्यांनी घेतलंय. काय सांगायचंय का दीपाली भाभी? काय विचारायचंय का?
इथलं वाचते त्यांनी याच्यात घेतलंय तत्वज्ञान मार्गदर्शिकामध्ये. एका वेळी कोणत्या जीवाला किती व कोणकोणते भाव असू शकतात? बहिरात्मा पान नंबर 110 पान आहे. पहिलं पुस्तक आहे ना? 110 पानावर आहे. बहिरात्मा, विराधक आणि मिथ्यादृष्टी जीवांमध्ये एकाच वेळी पारिणामिक, औदयिक आणि क्षयक्षमिक हे 3 भाव दिसून येतात. आता इथला आपला दुसरा आणि तिसऱ्या गुणस्थांवरती जीव पण आहे गर्भित करून समजून घ्या. जो त्याच्याजवळ कुठले भाव असणार? पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानामध्ये सेम भाव आहेत का हो? त्याच्याजवळ पण औदयिक भाव आहे, पारिणामिक भाव आहे आणि क्षयक्षमिक भाव आहे. अजून सम्यक दर्शनाची प्राप्ती नाहीच. हां बरोबर. त्यामुळं 1 ते 3 गुणस्थानामध्ये 3 भाव असणार. म्हणून म्हटलं ना, मिनिमम एका जीवाला किती असतील भाव? तर 3 असणार. आणि मॅक्झिमम असले तर 2. मॅक्झिमम 5 भाव एका जीवाला असू शकतात. अंतरात्मा, साधक, सम्यकदृष्टी, छद्मस्त जीवामध्ये एका वेळी पारिणामिक, औदयिक, क्षयक्षमिक तसेच औपशमिक किंवा क्षयिक हे 4 भाव आढळतात. म्हणजे 4 ते 7 गुणस्थांवरती जीवांच्या अपेक्षेने सांगितलं. इथं घेतलं ना आपण, घेऊन या वही. म्हणजे 4 ते 7 गुणस्थानामध्ये हे 4 भाव असू शकतात असं सांगितलं. पण एका जीवाला हे 4 किंवा हे 4 बरं का, दोन्ही पण नाही. औपशमिक सम्यक्त्व तर असेल किंवा क्षयिक सम्यक्त्व तर असेल. मग हे 4 किंवा हे 3 असे एकूण 3 किंवा 4 भाव त्या 4 ते 7 गुणस्थांवरती जीवाकडे असू शकतात. पुढं उपशम श्रेणी आरोहण करणाऱ्या क्षयिक सम्यकदृष्टी जीवाचे एका वेळी काय म्हणले? उपशम श्रेणी चढतोय पण क्षयिक सम्यकदृष्टी आहे. किती भाव असणार? 5. कसं काय? बोला. उपशम श्रेणी चढतोय म्हणजे औपशमिक भाव आहेत. कुठला भाव आहे औपशमिक? 2च भाव आहेत. हां, उपशम श्रेणी चढतोय पण क्षयिक सम्यकदृष्टी आहे. त्यामुळे त्याच्याजवळ औपशमिक चारित्र असणार पण क्षयिक सम्यक्त्व, क्षयिक सम्यकदृष्टी चढू शकतो की उपशम श्रेणी. परत पडणार आणि परत चढेल. मग शपथ श्रेणी मांडेल. कळलं का? काय नाही कळलं? उपशम सम्यकदृष्टी काय म्हणायचं, क्षयिक सम्यकदृष्टी जीव आहे 4 ते 7 गुणस्थानातून वर गेलाय. आता चढतोय तर उपशम श्रेणी चढतोय. त्यामुळं चारित्राचा औपशमिक चारित्र भेद असणार. औपशमिक भावामध्ये औपशमिक चारित्र हा भेद असणार आणि क्षयिक सम्यक्त्व असणार त्याजवळ. त्यामुळे हे 2 भाव तर आलेच, औपशमिक भाव आणि क्षयिक भाव. मग बाकीचे 3 भाव तर प्रत्येक जीवाकडे आहेतच, औदयिक, पारिणामिक आणि क्षयक्षमिक. क्षयक्षमिक भाव कुठले म्हणलं होतं? क्षयक्षमिक भाव म्हणजे ज्ञानाच्या अपेक्षेने, दर्शनाच्या अपेक्षेने आणि कोण आहे 8व्या गुणस्थानवरती उपशम श्रेणी चढणार आहे. तर क्षयक्षमिक ज्ञान म्हणजे मती, श्रुत, अवधी, मन, पर्याय कुठलंही असेल. मग ते क्षयक्षमिक ज्ञान, दर्शन आणि 5 लब्धी हे तर असणारच त्याच्याजवळ. आणि मग कुठलं असतील ते भेद त्यानुसार समजून घ्या. क्षयक्षमिक चारित्र नसतं, क्षयक्षमिक सम्यक्त्व नसतं उपशम श्रेणीवाल्या जीवाकडं आणि देश संयम पण नसतं. सकल संयमच आहे पण ते सकल संयम ह्याच्यामध्ये येत नाही. क्षयक्षमिक सम्यक्त्व क्षयक्षमिक भावामध्ये कुठे येतो सकल संयम? कुठल्या भावामध्ये येतो? सकल क्षयक्षमिक भावाच्या 18 भेदामध्ये कुठे सकल संयम आहे? सकल संयम हा भेदच आपण घेतला नाही कशामध्ये. क्षयक्षमिक भावाच्या 18 भेदामध्ये नाही आहे, औपशमिक भावामध्ये नाही आहे, क्षयिक भावामध्ये नाही आहे. ओ मग म्यूट आहे तुम्ही दीपाली बेन. हां, औपशमिक चारित्रामध्ये सकल संयम भेद येत नाही पण ते सकल संयम असल्याशिवाय नसते. काय बोलताय? तिथे सकल संयम असं घेता येणार नाही आपल्याला. पण तसं तिथे मागेच नाही सगळ्या चारित्र संयम असे तसं सेपरेट करून सेम झालं. तिथं असं घडणार नाही.
तेच की. साध्य गुणस्थानापासून आपण संयम म्हणतो, सकल संयम म्हणतोय 6व्या 7व्यापासून. तेच ना, आणि ते ते- इवन औदैहिक भावामध्ये पण येणार, कारण तुमच्या 4 कषायामध्ये संज्वलन कषायाचं जिथं उदय तिथं सकल संयम आहे. म्हणजे आता अपेक्षा समजून घ्या कशी लावता येते तशी. हां, म्हणजे सकल मग ते संयम हा सप्तमवती भेद नाही औदैहिक- आहे. 8व्या गुणस्थानात तर कशा नाहीये, 12व्या नाहीये तिथे. लेशाच्या हिशोबाने लावावं लागेल मग. मग लेशा कसं आता लेशा खाली पण आहेत. पण आहे 13 गुणस्थानापर्यंत आहे ना परमशुद्ध लेश. हो की, पण खाली पण लेशा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरून नाही सिद्ध होत की ते सकल संयमी जीव आहे. म्हणजे पहिल्या गुणस्थानापासून 6 लेशा आहेत. मग असं कुठल्या भावातल्या भेदावरून सिद्ध होतं की तो सकल संयमी आहे? चिंतन करा, जाऊ दे. सकल संयम म्हणजे गेली खूप भेट घ्यावं लागतील आपल्याला, एकच सांगता येणार नाही कारण गुणस्थान तर 6 पासून 13 पर्यंत गेले. तेच की 14 पर्यंत पण गेले असतील ना, तर 6 ते 14 घ्यावं लागतील ते. 6 ते 14 गुणस्थानामध्ये जे काही भेद येणार ना त्याच्यामध्ये समजून घ्या की त्या अपेक्षेने तो सकल संयमी आहे. पण 5 भावामध्ये असं काही स्पेसिफिक कुठला सकल संयम नावाचा भेद नाही आहे. उपशम श्रेणी आरोहण करणाऱ्या क्षायिक सम्यक दृष्टी जीवाचे एका वेळी 5ही भाव असतात. सकल परमात्मा. बरं, क्षपक श्रेणी चढणाऱ्याकडे सांगा किती भाव? लावा सोपं आहे, काय नाही, अवघड नाही. तुम्ही फक्त उशीर आलाय म्हणून सांगा. क्षपक श्रेणी चढतोय तर औदैहिक भाव आहेत का? आहेच. पारिणामिक आहे का? आहे. क्षयक्षमिक का? आहे आणि ज्ञान आहे ना. हां, आणि साई तोपर्यंत बिंदास लावायचं. ज्ञान जोपर्यंत क्षयक्षमिक आहे ना तोपर्यंत क्षयक्षमिक भाव आहेच. पुढं का बरं? क्षपक श्रेणी चढतोय, क्षायिक भाव आहे. अजून नाही आहे. अजून झाले का? औक्षमिक चारित्र्य लावलं. नाही, क्षपक श्रेणी चढणारा जीव आहे तर त्या जीवाकडं किती भाव असणार? औक्षमिक तर नाही. 4 भाव असणार, औपशमिक भाव नाही. फक्त तोच जीव त्याच्याच अपेक्षेने घडतं बरं का. उपशम श्रेणी क्षायिक सम्यक्त्व सहित चढणार असेल तर त्याच्याच अपेक्षेने ते भाव घडतात. उपशम श्रेणी औपशमिक सम्यक दृष्टी चढत असेल तर हां, क्षायिक भाव येणार नाही. काय म्हणले? औदैहिक, पारिणामिक, औपशमिक आणि क्षयक्षमिक हे 4 भाव येणार. क्षायिक भाव त्याच्याजवळ येणार नाही. उपशम श्रेणी चढणारा औपशमिक सम्यक दृष्टी जीव आहे, द्वितीय उपशम सम्यक दृष्टी. सकल परमात्मा वितरागी सर्वज्ञ अरहंत परमेष्ठींचे एका वेळी कोण कोण आहे? सकल परमात्मा 13व्या गुणस्थानवरती कोण? तेच चाले सगळे. सकल परमात्मा म्हणा, वितरागी म्हणा, सर्वज्ञ अरिहंत म्हणा, त्यांना किती भाव सांगा एका वेळीस? औदैहिक भाव आहेत का केवलीकडं? अजून उदय आहे तोपर्यंत, पण ते औदैहिक भाव करत नाहीत ना. मग उदयाच्या निमित्तात जीव परिणमन करतो तर त्याला औदैहिक भाव म्हणतो आपण. मग केवली कुठं औदैहिक भाव करतायत? कशाय करतायत? मनुष्यगती आहे म्हणून. हां, भाव करत नाहीत तर मग कसं भाव आहेत म्हणायचं? उदय म्हणा नुसतं. काय म्हणलं? कुठं सत्ता? असं काय आता? मनुष्यगती उदय आहे, त्याच्या निमित्तात त्यांना काय औदैहिक भाव आहेत? मग ते 6व्या गुणस्थानापासून भिन्नच आहेत की. आमच्याकडे पण भिन्न आहेत 4थ गुणस्थानापासून. 13व्या गुणस्थानवरती दीपाली भाग नसेल ना का? केवळ ज्ञान आहे की, पण उदय आहे का नाही कर्मांचा? मग उदय आहे तर पण तसं काय परिणाम नाही का उदयाचे अनुसरून? मग का औदैहिक भाव म्हणायचं त्यांना? प्रवचन आणि आश्रव पण आहे ना, आश्रव आहे. एरियापत आश्रव तर आहे त्यांना. असू दे की. मग बंद भले म्हणजे तेवढंच. प्रवचन सारची 44 गाथा काय सांगितली म्हणा? ठाण निसेज्य विहारा धम्मो दे सोयणीय दयो तेसिम. ते नाही, 45वी गाथा आहे. पुण्य फलारहंता तेसिम किरिया पुनोही ओदय्या.
मोहादिहिं विरहिदा तम्हासा खाई गत्ती मदा. ॲक्च्युली क्षायिकच आहे त्यांची सगळे भाव म्हणा, क्षायिकच आहे क्रिया, पण सापेक्ष म्हणून म्हणलं गेलं की पुण्याचं फळ अरिहंत दशा आहे, त्यांची क्रिया औदैक म्हणली गेली. औदैक करत नाही आहेत ते काय. हां, उपचाराने म्हणा, हां, खोटं कथन आहे म्हणा, उपचाराने म्हणा, व्यवहाराने म्हणा. जसं आपण ध्यान गटवलं होतं ना, केवलींना ध्यान उपचाराने आहे, तसंच सगळ्या क्रियासुद्धा उपचाराने आहेत. त्यांना बुद्धिपूर्वक थोडी ना तिथं मला ह्यांना बोलायचं आहे, त्यांना सांगायचं आहे. कुठं काय, जिथं थांबले, जिथं बाणी फिरू लागली, तिथं जे असतील त्यांना ऐकायला पाहिजे. हां, अनिच्छक आहेत म्हणले. काय म्हणले एक शब्द तिथं? एक शब्द चांगलं वापरलाय ह्याच्यात आहे. कशी असते अनिच्छापूर्वक. तेच की, त्यासाठी एक शब्द चांगला वापरलाय. दिव्यध्वनी कशी असते, पंचास्तिकाच्या पहिल्या गाथेमध्ये त्यांनी उद्धृत केली आहे ती गाथा. कशी असते दिव्यध्वनी. नाही, पुढं जयसेनाचार्यांच्या. हां, इथं आहे. यत्सर्वात्महितं न वर्णसहितं न स्पन्दितोष्टद्वयं नो वाञ्छाकलितं न दोषमलिनं नोच्छ्वासरुद्धक्रमं शान्तामर्षविषयसमं पशुगणैराकर्णितं कर्णिभिस्तन्न सर्वविदो विनष्टविपदः पायादपूर्वं वचः. ह्याच्यात त्यांनी वांछाकलितम लिहिलं आहे, पण एक छान शब्द घेतला आहे, लक्षात येणं माझ्या, सांगते बघून. तर म्हणजे इच्छारहित आहे, त्यामुळं तिथं ती औदैक असं म्हणलं गेलं, पण आहे तर सगळं त्यांचं क्षायिकी आहे असं सांगितलं. काय सांगतो तुम्ही, कशासाठी गेलं तिकडं? औदैक का म्हणायचं? तर उदय आहे म्हणून उपचाराने औदैक म्हणलं गेलं, पण हां बरोबर, मोहाने रहित आहे त्यामुळं त्या औदैक भावाला काय शक्तीच नाही आहे, त्याची व्हॅल्यूच नाही आहे, त्यामुळं ते टिकत नाही. बरोबर, जळलेल्या दोरीप्रमाणे. असिद्धत्वाचं काय कार्य असतं? औदैक भावामध्ये बघितलं होतं आपण. असिद्धत्वाचं कार्य काय? सिद्ध होऊ देणार नाही तोपर्यंत ते कर्म राहील, तोपर्यंत शुद्ध दिशाने प्रगट होईल. म्हणजे काय करतं काय ते? असं बेड्याने बांधून सिद्ध दशा. त्याला पण ते नाव दिलं गेलं आहे, सिद्धत्व बघितलं तर ते काय करत. असिद्धत्व काय करतं? तुमच्याजवळ पण आहे असिद्धत्व, माहिती आहे का? मग भाव असणं पाहिजे. असिद्धत्व भावाचं कार्य काय घेतलं होतं आपण. हां, म्हणलं गेलं की तसं की अजून सिद्धत्व प्रगटत नाही तोपर्यंत असिद्धत्व भाव आहे की, पण त्याचं कार्य काय असिद्धत्व भावाचं? संसार दशा आहे, किंवा म्हणून म्हणलं ना की बद्ध म्हणला गेला. जोपर्यंत असिद्धत्व भाव आहे तोपर्यंत हा जीव बद्ध आहे, संसारामध्ये आहे, मुक्त नाही. सिद्धदशा जेव्हा प्रगट झाली त्यावेळी असिद्धत्व भावाचा पण नाश होतो. ते पण औदैक भाव म्हणले गेले. त्याला कर्म कुठला असतो? असिद्धत्व भाव कुठल्या कर्माच्या उदयाच्या निमित्तात. असं कसं औदैक भावाचा भेद आहे म्हणल्यावर उदय पाहिजे का नको? काय विचारच केलं नाही. औदैक भाव झाले आपले सगळे, शिकून झाले, करून झाले. उदय करून उदयामध्ये कसं ज्ञानावरण संपलं 13व्या गुणस्थानात, तरी सुद्धा असिद्धत्व आहे. असिद्धत्व हे कुठल्या कर्माच्या उदयाच्या निमित्तात असतो. नाही कसं मग परिणामीमध्ये घाला त्याला. चिंतन करू. परत औदैक भावात जायचे दिसते. पारिणामिकला पार करून पुढे चाललोय तर अजून मागच घुसायला लागलोय. असिद्धत्व कर्म कुठलं त्याला लावायचं? असं कर्म स्पेसिफिक
बघू कुठलं भावदीपिकेमध्ये बघा कुठलं मिळतंय का, किंवा अजून कुठल्या शास्त्रामध्ये. कर्माच्या उदयाच्या निमित्तात औदयिक भाव असतात, तर असिद्धत्व हा कुठल्या कर्माच्या निमित्तात आहे, असं बघून मला सांगा उद्या. हो, काय कोणाला विचारायचं असतं तर विचारा. बोला. वेदनी कर्म नाही. का बरं वेदनीचं काय? उगीच तुम्ही आहे म्हणून लावू नका त्याला, कारण पाहिजे ना, काय का बरं त्या कर्माच्या निमित्तात. बोला. अंतराय कर्म नाही आहे आमच्या केवलींकडं, पण असिद्धत्व भाव आहे की अजून. उगीच असं मारून मुटकून जोडू नका कुठं, त्याला फक्त हेतुपूर्वक पाहिजे की कुठल्या कर्माच्या उदयाचं निमित्त असताना ते भाव असतात. असिद्धत्व हा भाव. सोनल सांगते काय? बर, चिंतन करा आणि हां सांग. माझ्याजवळ असिद्धत्व नाही आहे, मला माहीतच नाही असं म्हणायचं. स्वभावामध्ये मोहनीय कर्माच्या नाही, मोहनीय कर्म 12व्या गुणस्थानापर्यंतच आहे, त्याच्या पुढं सिद्धत्व भाव आहे अजून. घातीमध्ये तर नाहीच येणार आहे. काय म्हणताय हो? पंचास्तिकाची जी गाथा म्हणली होती ना, अनिच्छापूर्वक गमन, कुठली गाथा त्याची भाती? नाही, अनिच्छापूर्वक आत्ता म्हणलेली पहिल्या गाथेमध्ये जयसेनाचार्यांची टिकेत घेतली आहे, एक दिव्यध्वनीसाठी उद्धृत केलेली गाथा आहे जयसेनाचार्यांची, पण त्यात तो शब्द नाही आहे मला जो पाहिजे तो. मी बहुतेक समाधी शतकमध्ये आले, बघून सांगते. चांगला शब्द आहे असा एक वेगळा. ठीक आहे. हो, जाणा. अरिहंत स्वरूपोऽहं सिद्ध स्वरूपोऽहं परम पारिणामिक भाव स्वरूपोऽहं जीवोऽहम् ओम विसर्जन.